विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मी भारतीय जनता पक्षाकडून जिल्हा परिषद अडकूरमधून मी जिल्हा परिषदमधून निवडणूक लढवत आहे. मॅडम, आपलं पूर्ण नाव कसं? राजश्री लक्ष्मण गावडे. मॅडम, आपण कुठल्या पक्षातून आज अडकूर मतदारसंघामध्ये उमेदवारी भरलेली आहे? भारतीय जनता पक्ष. या अडकूर मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी भरत आहात. काय आपण ध्येय, आपलं काय विकास कामामध्ये काय ध्येय आपलं असेल? माझं ध्येय असं आहे की आपला महाराष्ट्र पश्चिम भाग, आपल्या भागाला म्हणतात की महाराष्ट्रातील पश्चिम भाग तो खूप मागासलेला भाग आहे. तेथील महिला पण म्हणजे महिला सक्षम करण्याचा किंवा जे काही असेल ते महिलांच्या हाताशी काम देण्याचा हे माझं ध्येय आहे. जास्त करून जे महिलांना पुढे आणायचं आणि जे आता शाळेत वगैरे ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी हे स्कीम राबवायची अशी माझी इच्छा आहे की आता मुलीवर अत्याचार होतात तर त्या मुलींना लहानपणापासूनच कराटे वगैरे शिकवून त्यांना फिट करायचं की ते स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकतील. असे काही माझे छोटे मोठे असे महिलांसाठी जास्त करून माझे कार्यक्रम राबवण्याची इच्छा आहे. आपल्याला या कामी कुणाचं श्रेय आणि आशीर्वाद लाभेल असं वाटतंय? ह्या कामी मला आमचे जे आपले आमदार सगळ्यांचे लाडके आमदार आमचे शिवाजीराव पाटील, तसेच हे समाज कार्यकर्ते माझे मिस्टर लक्ष्मण गावडे यांच्या नेतृत्वाखाली मी हे करणार आहे. माझा जरी चेहरा समोर असला तरी माझ्या पाठीमागे हे दोन्ही खंबीरपणे यांचं नेतृत्व मला लाभणार आहे आणि यांच्या सहकार्यानंच मी हे सगळं काही करायची माझी योजना आहे. या आताच आपण म्हटलं सामाजिक कार्यामध्ये आपले पती लक्ष्मण गावडे कार्यक्षम असतात. त्यांच्या माध्यमातून आपण आज समाजामध्ये सामाजिक कार्यात उतरत आहात. तर या समाजाला आपण काय सांगू शकाल की काय म्हणजे बाबा या तुमच्या अडकूर मतदारसंघ असू दे किंवा चंदगड तालुका असू दे, लोकांना काय सांगू शकाल? मी लोकांना सांगू शकेन की तुम्ही अबला नाही आहात, तुम्ही सबला आहात आणि तुम्ही सक्षम व्हा. कुणावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतः तुम्ही धाडसानं वागा. अन्याय सहन करू नका आणि कुणावर अन्यायही करू नका. आणि जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही बिलकुल सहन करू नका, हे सांगेन मी. अडकूर जिल्हा मतदारसंघातील आपण उमेदवार आहात, तर उमेदवार म्हणून उभा राहत असताना निवडणुकीला तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून? आमदार शिवाजीराव भावांचा एक शाश्वत विकास म्हणून सध्या अजेंडा सुरू आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? नाही, आजपर्यंत सगळे पुढारी नेते वगैरे होऊन गेलेच, पण त्यांनी फक्त विकास केला असं म्हणतात. पण आमचे जे आमदार आहेत, आमचे जे धडाडीचे आमदार आहेत, त्यांनी निस्वार्थपणे सगळ्यांची सेवा करत असतात. त्यांच्यासाठी त्यांचा शाश्वत विकास हवा आहे त्यांना. तर तो आम्ही त्यांच्या मार्फत आम्ही हा शाश्वत विकास करणार आहोत. आणि आमचा जो भाग जो आम्ही आता निवडणूक लढवत आहोत तो एक भाग नाही आहे, तो आमचा एक परिवार आहे. हा परिवार समजून आम्ही त्यांची सेवा करणार आहोत आणि शाश्वत विकास करून आम्ही ह्या जो आमचा भाग आहे तो सुजलम सुफलम आम्ही करणार आहे. मतदारांना मतदान टाकण्याविषयी काय मला विजय करण्यासंबंध तुम्ही काय सांगणार मतदारांना? मग सांग की जर आम्हाला जर आमचे आमदार आहेत त्यांचं ध्येय आहे किंवा ते ध्येय जर आम्हाला पुरं करायलाच पाहिजे तर असं जसं आपण एका ह्याच्यामध्ये आपल्याला जो क्रांती कोण करणार असतो तो क्रांतीवीर असतो, तेव्हा क्रांती घडते. जेव्हा आपल्याला देशाचा विकास करायचा असतो तेव्हा म्हणजे निस्वार्थपणे काम करणारा देशभक्त हवा असतो. तसाच आमच्या तालुक्याला पण हा एक निस्वार्थ आमदार लाभलेला आहे. तर ह्याच्या सहकार्यानं आम्ही त्यांचा शाश्वत विकास सुरू करूया आणि त्यासाठी तुम्ही मला भरघोष मतांनी निवडून द्या. त्याच्यानंतर आमचा विकास आम्ही सुरू करूया आणि त्यांच्या कामात. नमस्कार, मी लक्ष्मण विश्राम गावडे. मी अध्यक्ष संजय गांधी निराधार अध्यक्ष चंदगड तालुका. आज मला खरोखर आज भारतीय जनता पार्टीनं माझी मिसेस राजश्री लक्ष्मण गावडे याला पक्षातून आणि आम्ही आज भरलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही आमचे लोकप्रिय आमदार शिवाजीराव पाटील यांनी आमच्यावर जबाबदारी ठेवली आहे, ते आम्ही योग्य रीतीने पार पाडू. साहेब, आपण आमदार शिवाजीराव पाटील यांचे निष्ठावंत आहात. त्या अनुषंगाने साहेबांनी तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे अध्यक्ष केलेले आहेत आणि आता तर अडकूर मतदारसंघातून आपल्या सौभाग्यवतींना आपण उमेदवारी देखील दिलेली आहे.
एकंदरीत आपण काय सांगू शकाल? नाही, मी ह्या उमेदवारीचं मी सोनं करणार, कारण आपला भाग हा पश्चिम भाग आहे ना, अडकूर मतदारसंघ आपला म्हणजे मागासलेला आहेच, पण तरी पण आमचे लोकप्रिय आमदार शिवाजी पाटील हे त्यांना म्हणजे बरेच आता रोजगार म्हणा, बाकी हॉस्पिटल मंत्री साहेब आले होते, त्यांनी आम्हाला सांगितले की भाऊसाठी आपण कोरा चेक आहे म्हणून, आणि आम्हाला तिथं आयुष्यमान हॉस्पिटल आता लगेच होणार आहे, आणि दुसरी म्हणजे भाऊ रोजगार देणार आहेत. आपल्याला काय चंदगड तालुक्यामध्ये 50,000 हे गोरगरीब तरुण सर्व बाहेर आहेत, त्यांना आम्हाला इकडं वापस आणायचं आहे, आणि त्याच्यासाठी इंडस्ट्रीत म्हणा, आता आम्ही याला पण एक 2600 कामगार लावणार आहेत, आपले इलेक्ट्रिक बोर्ड कानूनला होणार आहेत, आणि पुष्कळ असे विकास भाऊच्या मनामध्ये आहे. सर्व टुरिस्ट शक्तीपीठ मार्ग हे सर्व चालू आहे, त्याच्यामुळं 100% एक चंदगड तालुक्याचा विकास होणार आहे. आणि 60 वर्षात काम झालेलं नाही, ते हे भाऊ 5 वर्षात काम करणार आहेत, अशी आम्हाला 100% गॅरंटी आहे.